गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः नुकत्याच घडलेल्या अंबरनाथ पश्चिम येथील 3 प्राणघातक हल्ल्याच्या घटनेमुळे शहरात मोठी दहशत पसरली होती। या प्रकरणी पोलिसांनी जलद गतीने आरोपींना अटक केली असली तरी या गुंड प्रवृत्तीला शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप आता समोर येत आहे। काही दिवसांपूर्वी 8 ते 9 जणांच्या टोळक्याने एकाच दिवशी अंबरनाथ शहरातील पश्चिम भागातील 3 वेगवेगळ्या नागरिकांवर प्राणघातक हल्ला करून दहशत निर्माण केली होती। पोलिसांनी तातडीने तपास करत या आरोपींना बेड्या ठोकल्या। मात्र अटकेनंतर या आरोपींचे आणि शहरातील वाळेकर कुटुंबियांचे असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत। या फोटोमध्ये गोविंद गायकवाड हा हल्लेखोर शिवसेना नेत्यांसोबत दिसत असल्याने त्यांना राजकीय पाठिंबा मिळत असल्याचा संशय बळावला आहे। तसेच या गुन्हेगारांचे आणि शहरातील वाळेकर कुटुंबांचे थेट संबंध असल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरू लागले। शहरातील गुन्हेगारी टोळ्यांना राजकीय आश्रय मिळत असल्याने त्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही। याच राजकीय पाठबळामुळे हे गुंड खुलेआम दहशत निर्माण करत असल्याचा आरोप नागरिक करतायत। स्थानिक नेत्यांकडून अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मिळणाऱ्या आश्रयामुळे अंबरनाथचा विकास खुंटत असल्याचे दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।